आम्हाला कधी न सोडणारे अशुद्ध आत्मे ते ऐकतात आणि ते निघून जातात. म्हणून देवाचे वचन ऐकणं खूप गरजेचं आहे. देवाची भक्ती करणं खूप गरजेचं आहे. कारण अशुद्ध आत्मे हे सैतानाचे दुरात्मे आहेत, हे सैतानाचे सैन्य आहेत आणि सैतान आले चोरी, घात आणि नाश करायला. आणि जेव्हा आम्ही देवाच्या जवळ येतो ते अशुद्ध आत्मे निघून जातात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं आहे तर तो ख्रिस्त गाजू लागला आणि तेव्हा त्याचे ऐकून चमत्कार तो करीत होता. ते पाहून लोक समुदायाने आणि फिलिप्पाने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. बायबल सांगत आहे की फिलिप हा प्रभूचा शिष्य होता. येशूविषयी सांगत होता. चिन्ह चमत्कार होत होते. अशुद्ध आत्मे पळून जात होते. लंगडे पांगडे बरे केले जात होते. म्हणून विश्वास ठेवा. आम्हाला सुद्धा असा विश्वास पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी गाजवला जाईल, देवाचं वचन ज्या ठिकाणी सांगितलं जाईल, अशुद्ध आत्मे निघाल्याशिवाय राहणार नाही. जे अशुद्ध आत्मे मनुष्याला पिडायला आलेले आहेत. प्रेज लॉर्ड. बायबल सांगते की एका ठिकाणी अशुद्ध आत्मा लागलेला व्यक्ती होता, ज्याला किती 2,000 अशुद्ध आत्मे त्याच्यामध्ये लागलेले होते. त्याला साखळ्या दंडाने बांधत होते आणि तरी साखळ्या दंड तोडून तो जंगलात पळून जायचा. तो कधी कब्रस्तानात स्मशानात राहायचा. स्वतःच्या अंगावर कपडे ठेवत नव्हता. पण प्रभू येशू त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या अशुद्ध आत्मे त्याला काय म्हटले, हे देवाचे